आमदार अपात्रता प्रकरणी फक्त सूचीबद्ध प्रकरण होत आहे, याचिका सूचीबद्ध होत आहे, पण सुनावणी मात्र होत नाहीये। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मध्ये। गेल्या 3 दिवसापासून सूचीबद्ध होते प्रकरण, याचिका सुनावणी मात्र होत नाही। हो, आता बघा, सूचीबद्ध तर होत आहे याचिका, कधी 13 नंबर 12 नंबर, आज 15 नंबरला आहे। पण एक दुसरं आधीचं एक पार्ट थर्ड मॅटर जे आहे कॅनन इंडिया टॅक्सेशनचं मॅटर, कस्टम्स डिपार्टमेंट वर्सेस कॅनन इंडिया, ते मागचे 2 दिवस चालू आहे आणि आज पण ते चालणार आहे। त्यामुळे जे दुसरे सगळे प्रकरणं आहेत सूचीमध्ये ते एकतर मेन्शन केले जात आहेत आणि त्याच्यात नवीन तारखा दिल्या जात आहेत, पण हे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरण आहे ते काल पण आज पण आणि परवा पण मेन्शन केलं गेलं नाही त्यांच्या वकिलांच्या वतीने। त्यामुळे नवीन तारीख आता आपल्याला आज संध्याकाळी संकेतस्थळावर समजेल। जास्त करून पुढच्या आठवड्यात परत ही लिस्ट होण्याची शक्यता आहे। आणि तुम्हाला जसं माहीत असेल की सरन्यायाधीश आता 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत। त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा होता, आता सिनियरिटीवर कार्यकाळ ठरतो, तर त्यांना 2 वर्ष मिळाली। 10 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे इफेक्टिव्हली ते शुक्रवार 8 नोव्हेंबर त्यांचा शेवटचा वर्किंग डे आहे। आता हे जे आमदार अपात्रतेचे जे प्रकरण आहे आणि पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचं जे प्रकरण, ते पुढच्या आठवड्यात लिस्ट होतं, पण आता परत ते 1 महिना पुढे त्याची तारीख पडलेली आहे। तर त्याच्यात कसं आहे, नोटीस इश्यू झाल्या आहेत आणि प्लीडिंग्स कंप्लीट झालेल्या आहेत, पण प्रकरण म्हणजे सुनावणी सुरू झालेली नाहीये ऑफिशियली। तर जोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही, जर सुनावणी सुरू झाली तर मग रिटायर व्हायच्या आधी सरन्यायाधीश त्याच्यावर निकाल देण्यास ते बांधील आहे, ते देतीलच तो निकाल। पण जर सुनावणीच सुरू झाली नाही तर मग ते रिटायर झाल्यावर ते दुसऱ्या खंडपीठासमोर जाईल आणि आमदार अपात्रतेसंबंधी निकाल लवकर अपेक्षित आहे, कारण नार्वेकरांना सांगितलं होतं त्यावेळेस सरन्यायाधीशांनी की तुम्ही रिझनेबल पिरियड ऑफ टाइममध्ये निकाल द्या। नार्वेकरांनी 6 महिने लावले, मग दोन्ही पक्ष सरन्यायाधीशांकडे परत गेले, मग नार्वेकरांवर ताशेरे ओढले गेले सरन्यायाधीशांकडून ओरली आणि त्यांना सांगण्यात आलं, त्यांना डेडलाईन पण देण्यात आली। त्याच्यानंतर नार्वेकरांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये दोन्ही निकाल दिले, पण त्याच्यानंतर काही कारणास्तव सुप्रीम कोर्टात थोडा विलंब लागतोय। बोर्डावर कधी प्रकरण येतं, डिलीट होतंय आणि जरी बोर्डावर आलं तर ते मॅटर पोहोचत नाही। आता कसं झालंय, सरन्यायाधीशांकडे पण सूची मोठी आहे आणि त्यांना काम पण बरेच आधीचे पार्ट थर्ड मॅटर आहेत, तर त्यांना रिटायर व्हायच्या आधी ते संपवायचे आहेत। आता दिवाळीच्या सुट्ट्या, दसऱ्याच्या सुट्ट्या 8 दिवस आहेत, दिवाळीच्या सुट्ट्या 6 ते 7 दिवस आहेत, वेळ कमी उरलेला आहे, मध्ये शनिवार रविवार सुट्टी असती। तर आता बघू, जर हे प्रकरण बोर्डावर वर लागलं, म्हणजे हायर ऑन बोर्ड लागलं, तर त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे। आणि जर सुनावणी सुरू झाली तर 1 ते 2 दिवसात सुनावणी त्याची चालेल आणि मग त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। पण आपल्याला आधी बघावं लागेल की सुनावणी सुरू होती का नाही, कारण जरी कोणीही हे आमदार अपात्र ठरवले गेले तर ती अपात्रता असेल फक्त विधानसभा भंग होईपर्यंत किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत, जे म्हणजे 26 नोव्हेंबर आहे। आता जर ह्या प्रकरणाची सुनावणी झाली, शक्यता आता कमी होत चालली आहे, जर सुनावणी झाली आणि जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे डिस्क्वालिफाय केले, समजा जर सुप्रीम कोर्टाने ते जर केलं, जी मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, तर मग एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद त्यांचं जाईलच, कारण त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांच्याबरोबरचे सगळे आमदार पण डिस्क्वालिफाय होतील। त्यामुळे अजितदादांना पण युतीमध्ये घेण्यात आलं होतं। त्याच्या म्हणजे जर शिंदे आणि त्यांचे आमदार जर डिस्क्वालिफाय झाले तर मग मायनॉरिटी गव्हर्नमेंट होतं, त्यामुळे अजितदादांना घेण्यात आलं होतं। पण अजितदादांचं जे प्रकरण आहे त्यांच्या आमदारांचं, ते पण एकत्र टॅग झालेलं आहे। तर आता सुप्रीम कोर्टाला आधी ठरवायचं आहे की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालेल का हायकोर्टात चालेल, कारण अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात गेलेले आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत। तर सरन्यायाधीशांनी त्यावेळेस नोटीस इश्यू करताना सांगितलं होतं मेंटेनेबिलिटी, की हे कुठं चालेल हे आम्ही फायनल आर्ग्युमेंट्सच्या वेळेस ठरवू, पण अजून फायनल आर्ग्युमेंट्सच सुरू व्हायचे आहेत। तर बघू, जेव्हा जर आता आज संध्याकाळी आपल्याला समजेल की पुढच्या आठवड्यात तारीख येते का नाही याची, आणि ते कोणत्या म्हणजे बोर्डवर किती कोणत्या नंबरला आहे ते समजल्यावरच आपल्याला सांगता येईल की ह्याची सुनावणी होणार का नाही। पण साधारणतः आम्ही जर बघितलं, सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार याविषयी तारखा दिल्या गेल्या, फक्त एकदा नोटीस बजावण्यासाठी सुनावणी झाली, तेही काही क्षणासाठी, म्हणजे साधारण 5 ते 10 मिनिटं सुनावणी झाली, त्यानंतर प्रकरण पुन्हा पिंगत गेलं आणि समोर तारखा देत गेल्या।
अशी काही डेडलाईन निश्चित करता येत नाही का? कारण की जर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आहे, केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं, पण त्याच्या पूर्वी विधानसभा अध्यक्षाकडे गेलं, विधानसभेच्या 5 महिने 6 महिने लावले, इकडे हे हा पूर्ण खेळ चालत आहे अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. नाही, आता कसं झालंय की 10 जानेवारीला नार्वेकरांनी निर्णय दिला, त्याच्यात लगेचच काही दिवसांनी भरत गोगावले हे एकनाथ शिंदेच्या वतीने हायकोर्टात गेले नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध, आणि लगेचच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले. सुप्रीम कोर्टाने नोटीस वगैरे इश्यू केली आणि आता प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहे. तसाच राष्ट्रवादीचा निकाल हा फेब्रुवारीमध्ये दिला गेला. अनिल भाईदास पाटील अजितदादांच्या वतीने हायकोर्टात गेले, जसं एकनाथ शिंदेच्या वतीने गोगावले गेले होते, आणि जयंत पाटील हे सुप्रीम कोर्टात आले. पण ते फेब्रुवारीमध्ये निकाल दिल्यावर जयंत पाटील हे सुप्रीम कोर्टात आले एप्रिल मे मध्ये. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे वेकेशन्स होते आणि हे मॅटर नंतर लिस्ट झालं. तर राष्ट्रवादीचं थोडं लेटेस्ट मॅटर आहे. शिवसेनेचे जुनं आहे तरी सरन्यायाधीशांनी दोन्ही मॅटर एकत्र टॅग केले आहेत, कारण ते अध्यक्षांचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय आहे. आता असं कुठंच म्हणता आपल्याला येणार नाही की सरन्यायाधीश बाध्य आहेत की त्यांनी निर्णय घ्यावाच, कारण आपण महाराष्ट्रापुरता विचार करतोय की हे प्रकरण ज्वलंत आहे आणि काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे, पण त्यांना पूर्ण देशाचं बघायचं आहे. बरेच सगळ्यांनाच वाटतं की आपलं प्रकरण इम्पॉर्टंट आहे. आता लोकभावना महाराष्ट्रात अशी झाली आहे की वेळ लागतोय, तर त्यामुळे आता बघू, बोर्डावर तरी मॅटर आलंय. आधी तर बोर्डावर यायचं आणि डिलीट व्हायचं. तर आता मागच्या 2-3 दिवसावर बोर्डावर आहे, पोहोचत नाहीये काही कारणास्तव. तर आज संध्याकाळी आपल्याला समजेल, जर हे पुढच्या आठवड्यात लागलं बोर्डावर आणि हाय ऑन बोर्ड लागलं, तर मग ह्याच्यात काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कारण परत मग दसऱ्याची सुट्टी सुप्रीम कोर्टाला असती काही दिवस, मग दिवाळीची असेल, आणि मग सरन्यायाधीश रिटायर होतील, आणि जर लवकर निकालच आला नाही तर त्याचं महत्व राहणार नाही, कारण विधानसभा येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोण डिस्क्वालिफाय झालं तर त्याचा तसा जास्त काय अर्थ उरणार नाही. फक्त जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार डिस्क्वालिफाय झाले मात्र तर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागेल. नाही, पण जर बघितलं आपण तर गेल्या वेळेस 3 दिवसावर सुनावणी होताना आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी या संदर्भात सुनावणी असं एक मौखिक आदेश भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलं होतं की आज जे प्रकरण लागणार नाही त्याला आम्ही पुढच्या आठवड्यात बघू, असं त्यांनी म्हटलं होतं की बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही बघू. पण जर बघितलं तर पुढच्या बुधवारी यावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे का? जर नाही आहे तर मग हे प्रकरण जसं तुम्ही म्हणताय की 8 नोव्हेंबरला ती रिटायर्ड होत आहे आणि जर ते सेवानिवृत्त होत आहे, तर अशा वेळेस काय मार्ग उपलब्ध असतात, काय पर्याय असतात? मग आता ते पुढच्या बुधवारी येईल का नाही, पुढच्या गुरुवारी ते आज संध्याकाळी आपल्याला संकेतस्थळावर समजेल. आणि जरी ते पार्ट हर्ड मॅटर नाहीये, अजून फक्त नोटीस इश्यू झालीये, जर त्यांनी मनावर घेतलं आणि जर त्यांच्याकडे वेळ असला तर निश्चितपणे ते मॅटर ऐकतील. आणि जर ते ऐकू नाही शकले वेळेत मॅटर आणि रिटायर झाले तर हे दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल. पण तसं झाल्यावर पक्ष आणि चिन्हाचा आपण समजू शकतो, तो निर्णय विधानसभेनंतर आला तरी चालेल. पण आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेच्या आधी येणं अपेक्षित होतं, कारण ती अपात्रता विधानसभा भंग होईपर्यंत किंवा कार्यकाळ संपेपर्यंतच असते. त्यामुळे नंतर ते फक्त पुस्तकी ज्ञानापुरतंच उरेल. त्यामुळे बघू, आता आपल्याला असं म्हणता येणार नाही की काहीच होणार नाहीये ह्याच्यात. 2 महिने अजून आहेत, त्यांचा कार्यकाळ आहे आणि मॅटर त्यांच्या समोरच आहे. दोन्ही आमदार अपात्रते प्रकरण दोन्ही पक्षाचे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह. त्यामुळे बघू काय होतं. एखाद्या वेळेस ते काहीतरी निर्णय देऊही शकतील. 2 महिने असल्यामुळं आपल्याला बघावं लागेल, पण शक्यता किंचित प्रॅक्टिकली बघायला लागलं तर कमी आहे, कारण सुट्ट्यामध्ये आहेत दिवाळी दसऱ्याच्या आणि सॅटर्डे संडे वगैरे. आणि त्यांचे आधी आता जे आज मॅटर चालू आहे ते एक पार्ट हर्ड मॅटरच आहे, ते दिवसभर चाललेलं आहे. तर आपलं प्रकरणवर जर बोर्डावर घेतलं गेलं तर त्याच्यानंतर काही दुसरेही मॅटर्स थांबलेले असतात. त्यामुळे किती मॅटर चालेल हे सांगता येत नाही. एकदा जर सुरू झालं तर काही तासात संपू शकतं, 1, 2, 3 दिवस लागू शकतात. तर ते आता जजेसवर आणि वकिलांवर आहे, ते किती आर्ग्युमेंट करतात कसं, आणि जजेस त्यांना किती वेळ ऐकतात. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. आमदार अपात्र प्रकरणी त्यांनी काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भातली माहिती दिली. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.